देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. परत एकदा देवाने आपल्याला सुंदरशी संधी आपल्याला दिली आहे. आणि काल एक केस स्टडी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकली होती. आणि ती जी केस स्टडी होती ती आहे एड्रियन यांनी बदला घेण्याच्या भावनेवरती कशी मात केली. तुम्ही सर्वांनी काल टाकण्यात आलेली जी केस स्टडी आहे तिचा अभ्यास केला का? एक केस स्टडी टाकण्यात आली होती आज आणि काल देखील. तर ही जी केस स्टडी आहे ही एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव एड्रियन आहे. आणि लहानपणापासूनच ना ते लहानपणापासून जेव्हा 13-14 वर्षाचे होते तेव्हापासूनच ते गुंड बनलेले होते ना. आणि त्यांच्या मनामध्ये एक सतत बदला घेण्याची जी भावना आहे ती काम करत होती. आणि त्यांनी कशा प्रकारे बदला घेण्याच्या भावनेवरती मात केलं हे आज आपण काय करणार आहोत, हे आज आपण शिकणार आहोत. आणि लक्ष द्या, हे सर्व जे विषय आपण शिकत आहोत हे आपल्या जीवनाशी संबंधित आहेत. आपण देखील अशा प्रकारे द्वेषाच्या साहाय्याने आपण लोकांमध्ये भेदभाव करत असतो किंवा आपण बदला जे आहे ते आपण घेत असतो. आणि आज आपण हा जो नवीन विषय शिकत आहोत, बदला घेऊ नका, हा विषय आज शिकत असताना प्रत्येकाने आपापले जे नोट्स आहेत ते लिहिणं गरजेचं. आणि ह्या ठिकाणी बदला हा आपल्याला द्वेष हा आपल्याला इतरांचा बदला घेण्यासाठी काय करतो, उकसवत असतो. द्वेष हा आपल्याला इतरांचा बदला घेण्यासाठी काय करत असतो, उकसवत असतो. आणि बदला घेणं हे चांगलं नाहीये मुळात ना. बदला घेणं हे मुळात काय नाहीये, चांगलं नाहीये. आणि देवाला देखील तुम्ही एखाद्याचा बदला घ्यावा किंवा तुम्ही सूड उगवावा हे देवाला देखील आवडत नाही. आणि आज आपण पाहतो की पवित्र शास्त्राची जी शिकवण आहे ती आपल्याला बदला घेऊ नका या संदर्भात काय शिकवते. आणि रोमकराचं पत्र 12वा अध्याय 17 पासून तर 19 वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या वचनामध्ये प्रामुख्याने आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकायला भेटते, ती ही वाईटाबद्दल कोणाचं वाईट करू नका, तर सगळ्यांच्या दृष्टीने जे चांगलं ते करण्याकडे काय करा, लक्ष द्या. आपण नेहमी ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जी गोष्ट देवाच्या दृष्टीने महत्वाची आहे त्याच गोष्टीकडे द्वेष आपल्याला दुर्लक्ष करण्याकरता भाग पाडत असतो किंवा त्याच गोष्टीकडं बदला घेण्याची भावना आपल्याला दुर्लक्ष करण्याकरता काय असते, भाग पाडत असते. आणि देवाचं वचन सांगतं की सूड म्हणजे बदला घेऊ नका, कारण असं लिहिलं आहे की सूड घेणं हे देवाचं काम आहे आणि परतफेड करणं हे देवाचं काय आहे, काम आहे. काल देखील हे वचन आपण भेदभाव करू नका हा विषय अतिशय खोलवर समजण्यासाठी काय केलं होतं, वाचलं होतं. परत हे वचन आपण वाचणार आहोत आणि मला वाचण्यासाठी मदत करा. रोमकराचं पत्र 12वा अध्याय 17 ते 19 वचन आपण वाचू यावेळेला. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. व्हेरी गुड. आता ह्या वचनामध्ये आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट शिकायला भेटते 19 वचनामध्ये, की देव आपल्याला इतक्या प्रेमाने एक महत्वाची गोष्ट काय करत आहे, सांगत आहे. ती ही
की माझ्या प्रिय मुलांनो, माझ्या प्रिय मुलींनो, तुम्ही जे आहे ते सूड उगवू नका. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर देव हा आपल्याला हे म्हणत आहे की आपण कधीही बदला घेऊ नये. बदला काय करतो? बदला आपल्याला द्वेष द्वेषाच्या द्वेषाच्या माध्यमातून बदला घेण्याची जी भावना आहे ती आपल्यामध्ये अ, उत्पन्न होत असते. आणि द्वेष आपल्याला उकसवतो की ज्याने आपलं वाईट केलं आहे त्याचा आपण काय करावा? बदला घ्यावा. आणि देवाला आपण अशा प्रकारची बदला घेणारी लोक असावी अशी देवाची इच्छा मुळीच नाहीये. आणि लक्ष द्या, बदला हा नेमकी काय करतो माहितीये का? किंवा बदला घेण्याची जी भावना जी असते ना ती नेमकी काय करते माहितीये का? ती आपल्या स्वतःलाच जे आहे ना त्रास द्यायचा प्रयत्न करत असते. आणि आपण आपल्या स्वतःलाच त्रास करून घेऊ नये म्हणून आपण ही जी बदला घेण्याची जी भावना आहे, सूड घेण्याची जी भावना आहे ना, ती आपण ह्या दिवसांमध्ये काय केली पाहिजे? आपल्या मधून पूर्णपणे काढून टाकली पाहिजे. आणि ती काढून टाकता यावी याकरता आपल्याला पवित्र शास्त्र वाचणं फार गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र आपल्याला बदला घेऊ नका या संदर्भात फार सुंदर स्पष्टीकरण देताना 19व्या वचनामध्ये काय करत आहे? दिसत आहे. आणि सूड घेऊ नका तर देवाच्या क्रोधाला काय करा? वाट द्या. कारण असं शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी परत फेड करेल असं प्रभू म्हणतो. सूड घेण्याचं काम आपलं नाहीये. बदला घेण्याचं काम आपलं नाहीये. बदला घेण्याचं काम हे आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपून दिलं पाहिजे अशी देवाची आपल्याकडनं काय आहे? अपेक्षा आहे. आणि मग आपण पाहतो की बदला घेतल्यामुळं स्वतःच काय करत असतो? आपण नुकसान करून घेत असतो. आणि आपण आपल्या स्वतःचं नुकसान करून घेऊ नये म्हणून आपण देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकून ते समजून घेतलं फार गरजेचं आहे. ते समजून घेणं फार काय आहे? गरजेचं आहे. आणि बघा, मग बदला घेऊ नका याचा जो अर्थ आहे ना तो नेमकी काय होतो हे आज आपण काय करणार आहोत? समजून घेण्याच्या दिशेने आपण बघणार आहोत. असं लिहिण्यात आलेलं आहे, आपल्यासोबत कोणी वाईट करतं तेव्हा राग येणं साहजिक आहे. आपल्या ज्या भावना आहे त्या काय होतात माहितीये का? आतल्या आत उसळतात ज्या वेळेला आपलं कोणी काय करतं? वाईट करतं. आणि मग त्या वेळेला आपल्याला राग येतो. आपण रागावरती देखील येणाऱ्या दिवसांमध्ये अतिशय डिटेलमध्ये काय करणार आहोत? शिकणार आहोत. जसं आज या दिवसांमध्ये आपण द्वेषावरती काय करत आहोत? शिकत आहोत. आता लक्ष द्या, जर कोणी आपलं जर वाईट केलं ना तर त्यावेळेला सर्वात अगोदर आपल्याला काय येत असतो? तर तो आहे राग. आणि हे साहजिक आहे. राग येणं हे काय आहे? साहजिक आहे. कारण अनअपेक्षितरित्या समोरच्या व्यक्तीने आपलं वाईट केलं असल्या कारणामुळं आपल्याला काय येतो? राग येत असतो. पण आपण अशा वेळी आपण बदला घेऊ नये. कारण बदला घेतलेलं देवाला मुळीच आवडत नाही. आणि आपण ज्या वेळेला आपलं कोणी वाईट करतो आणि आपल्याला राग येतो, तो राग आपल्याला त्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी काय करत असतो? उकसवत असतो. परंतु देव त्या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे की तुम्ही त्या वेळेला त्या व्यक्ती संदर्भात काय करू नका? बदला घेऊ नका. त्याची अशी इच्छा आहे की आपण त्या व्यक्तीला जे आहे आपण काय केलं पाहिजे? क्षमा केलं पाहिजे. आणि पहा, आपण सगळ्या गोष्टी देवावर काय केलं पाहिजे? टाकल्या पाहिजे. कारण वेळ आल्यावर तो सगळं काही ठीक करेल असं त्याचं अभिवचन आपण आत्ताच काय केलेलं आहे? आत्ताच आपण ते वाचलेलं आहे. पण आणखीन एक वचन आपण वाचणार आहोत यावेळेला. स्तोत्रसंहिता 37 आपण काढू. आणि त्याचं 7वं जे वचन आहे, स्तोत्रसंहिता 37 वचन 7 आणि वचन 10 आपण वाचू. वचन 7 आणि वचन 10. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या स्तोत्रसंहिता
स्तोत्रसहिता 37, 7 आणि 10. 7वं वचन आणि 10वं वचन. 37 ना? 36, 37. हो, 37. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जड पडू नकोस. हा, वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगत आहे की जो व्यक्ती वाईटरित्या तुमच्याशी वर्तन करतो, किंवा जो व्यक्ती वाईट गोष्टी जे आहे ना, किंवा वाईट जे संकल्प आहे ना, ते सिद्धीस नेतो, त्या व्यक्तीवरती काय करू नको, जळ फळू नको. लक्ष द्या, देवाला कोण तुमच्यासोबत कसं वागत आहे या विषयीची पूर्ण माहिती आहे. तुम्ही असं समजू नका की लोक तुमच्यासोबत कसं वागत आहे हे देवाला कळत नाही किंवा हे देवाला दिसत नाही का, असं मुळीच समजू नका. देवाला सर्व काही समजतं, देवाला सर्व काही दिसतं, देवाला सगळं काही कळतं. आणि देवाला सर्व काही कळत असल्या कारणामुळेच देव आपल्याला त्याच्या वचनातून हे शिकवायचा प्रयत्न करतो की अशी जी लोक आहे ना, त्या लोकांवरती जळ फळू नका. अशी जी लोक आहेत ना, त्यांचा तुम्ही काय करू नका, सूड उगवू नका. वचन 10 बघा काय म्हणतं, वचन 10. थोडक्यात थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल. तू त्याचे ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही. हा बघा, परमेश्वर वचनामध्ये रोमकराच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये स्पष्टपणे आपल्याला म्हणत आहे की सूड घेणं हे माझं काम आहे, तुमचं काम नाहीये. बदला घेणं हे माझं काम आहे, तुमचं काम नाहीये. आणि परमेश्वर ज्यावेळेस बदला घेतो ना, तर त्या ठिकाणी दुष्टाचा नामोनिशाणही सापडत नाही. आपण शोधायचा प्रयत्न करू. बघा, वचन सांगत आहे थोडक्याच अवधीमध्ये, थोडक्याच वेळेमध्ये दुर्जन नाहीसा होईल. तो का नाहीसा होणार आहे? कारण त्याने तुम्हाला त्रास दिलेला आहे. आणि परमेश्वर देव त्याला का नाहीसा करेल? कारण तुम्ही देवाचे लेकरं आहात. वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तू त्या दुष्टाचं ठिकाण शोधशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही. देवाचं वचन ह्या ठिकाणी आपण अतिशय स्पष्टपणे समजून घेत असताना आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये द्वेष नेहमी बदला घेण्याची जी भावना आहे ना, ती काय करत असतो माहितीये का, ती तिला तिला तो जागरूक करत असतो. आणि आपण देखील त्या बदला घेण्याच्या भावनेला काय करतो माहितीये का, प्रतिसाद देत असतो. देवाची इच्छा नाहीये की तुम्ही एखाद्याचा बदला घ्यावा. का माहिती का? कारण बदला घेतल्यामुळे परिस्थिती बिघडते आणि द्वेषाचं जे चक्र आहे ना, ते चालू राहण्यासाठी त्याला सहाय्य मागत असतं. आपण द्वेषाचं चक्र थांबण्याच्या उद्देशाने हा विषय शिकत आहोत. आणि द्वेषाचं चक्र हे एकटंच आपल्या आतमध्ये काम करत नाही, तर त्याच्या मागे किती गोष्टी काम करतात हे आपण शिकलेलो आहे. जर ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही बघणं गरजेचं आहे. द्वेष एकटा काम करत नाही. काल आपण आणखीन एक गोष्ट बघितली की द्वेषाच्या अंतर्गत भेदभाव देखील काम करतो. द्वेषाच्या अंतर्गत आज आपण शिकत आहोत की बदला घेण्याची जी वृत्ती आहे ना, ती देखील काम करत असते. आणि लक्ष द्या, बदला घेतल्यामुळे परिस्थिती जी आहे ना, ती आणखीन बिघडते. आणि द्वेषाचं जे चक्र आहे ना, जे आपण थांबवायच्या उद्देशाने हा विषय शिकत आहोत, ते थांबण्याऐवजी ते चालूच राहतं. आणि म्हणून द्वेषाला आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारे चालूच राहण्यासाठी वाव देऊ नये, म्हणून आपण बदला घेण्याची जी वृत्ती आहे ना, ती आपल्यामधून काढून टाकली पाहिजे. ती जी आहे ना, ती आपण काय केली पाहिजे, आपल्यामधून तिला दूर केलं पाहिजे. आणि बघा, तुमचं कोणी वाईट केलं तरी बदला घेऊ नका. रागावर ताबा मिळवा आणि शांतीने परिस्थिती हाताळण्याचा काय करा, प्रयत्न करा. आपण त्यावेळेला शांतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत नाही, त्या उलट आपण रागाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतो.
लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना परमेश्वर देवाची इच्छा ही आहे की तुम्ही सर्वात प्रथम कोणत्या गोष्टीवरती ताबा मिळवला पाहिजे. अशा समस्येमध्ये, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस लोक तुमचं वाईट करतात, त्यावेळेला तुम्ही सर्वात अगोदर कोणत्या गोष्टीवरती ताबा मिळवला पाहिजे, तर ते आहे रागावरती. कारण ज्यावेळेस आपल्या विरोधात कोणीतरी अतिशय क्रूरतेने किंवा अतिशय अनपेक्षितरित्या ज्यावेळेस कोणीतरी आपल्या बरोबर वाईट वागतं किंवा आपलं कोणीतरी वाईट करतं ना, त्यावेळेला सर्वात जास्त आपल्याला राग येतो. आणि त्या रागाच्या भरामध्ये आपण त्या रागाच्या तीव्रतेमध्ये समोरच्या व्यक्तीचं काय करतो, समोरच्या व्यक्तीशी बदला घेत असतो. आणि हीच तर गोष्ट देवाला आपल्यामध्ये असावी हे आवडत नाही. देवाची इच्छा आहे की अशा वेळेला तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि तुम्ही त्या परिस्थितीला शांततेने हाताळलं पाहिजे. पण आपण तशी ती परिस्थिती शांततेने हाताळत नाही. आपल्याला ती परिस्थिती हाताळण्यासाठी राग काय करतो माहिती का, ऑपरेट करत असतो. आणि परिस्थिती ही हाताळण्याऐवजी, परिस्थिती ही व्यवस्थित करण्याऐवजी ती आणखीन राग काय करतो माहिती का, बिकट करून टाकतो. आणखीन राग आहे ना, ती परिस्थिती बिघडून टाकतो. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःच्या रागावरती ताबा मिळवला पाहिजे. आपण आपल्या जीवनातून कधीही बदला घेण्याची जी भावना आहे तिला काय करू नये, आपण तिला आपण कधीच तिचा उपयोग आपण जे आहे ते करू नये. कारण तिचा उपयोग आपण करावा यासाठी द्वेष काय करतो माहिती का, आपल्याला उकसवायचं काम करत असतो. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जे झालं आहे ते कधी कधी मागे सोडून देण्याचं जे आहे ना, प्रयत्न करत चला. अनेक वेळा आपण त्याच त्या गोष्टी घेऊन बसतो आणि लक्ष द्या, त्याच त्या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये ठेवल्या असल्या कारणामुळं आपल्याला न द्वेषावरती विजय मिळवता येत, आपल्याला न बदल्याच्या भावनेवरती विजय मिळवता येत, आपल्याला न आपल्या रागावरती कंट्रोल करता येत, ना आपल्या रागावरती आपल्याला ताबा मिळवता येत. कधी कधी आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, ज्यांनी कोणी त्या केलेल्या आहे ना, तर त्यावेळेला आपण ते माग सोडून देणं चांगलं आहे. बघा, नीतीसूत्रेचं पुस्तक आपण काढू. नीतीसूत्रेचं पुस्तक 19वा अध्याय आणि त्याचं जे 11वं वचन आहे ते यावेळेला आपण वाचणार आहोत. नीतीसूत्रे 19वा अध्याय आणि 11वं वचन आपण काढू. विवेकाने मनुष्य मंद क्रोध होतो, अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे. बघा, वचनामध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे, जर तुमच्यामध्ये विवेक असेल, जर तुमच्यामध्ये विवेक जर असेल ना, तर विवेक काय करतो माहितीये का, विवेक हा आपल्या मनामध्ये असलेला जो क्रोध आहे ना, क्रोध, त्याची जी तीव्रता आहे ना, राग आहे ना, रागाची जी तीव्रता आहे ना, ती तीव्रता पूर्णपणे कमी करून टाकतो. म्हणजे तुम्ही जर मोटरसायकल जर चालवली किंवा तुम्ही जर चारचाकी गाडी जर चालवली, एकदम स्पीडने जर चारचाकी चालवली गाडी, तर त्या गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी ब्रेक असतो तिथं. ब्रेक काय करतो माहितीये का, किती पण वेगामध्ये गाडी जर असली ना, तर त्या वेगावरती ब्रेक हा काय करतो माहिती का, नियंत्रण मिळवतो. तसंच ब्रेक म्हणजे काय माहिती का, आपला विवेक आहे. आपला विवेक हा काय करतो माहितीये का, ज्या वेळेला लोक आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाईट करतात ना, त्यावेळेला सर्वात जास्त आपल्याला राग येतो. आणि त्या रागामध्ये आपण समोरच्या व्यक्तीचा पण काय करतो, बदला घेतो. समोरच्या व्यक्तीचा बदला घेतो. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण विवेकाचा वापर करायचा आहे. त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण जे आहे ना, विवेकाचं काय करायचं आहे, वापर करायचा आहे. काय नाही का, कारण विवेक आपला जो राग आहे ना त्यावेळेला आलेला, त्या रागावरती विवेक काय करतो माहितीये का, नियंत्रण करतो. म्हणजे रागाची जी तीव्रता आहे ना, ती पूर्णपणे विवेक कमी करून टाकतो. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, अपराधाची गय करणे त्याला काय आहे, भूषण आहे. ज्याने तुमच्या
ज्याने तुमचं वाईट केलेलं आहे. लक्ष द्या, ज्याने तुमचं काय केलेलं आहे, ज्याने तुमचं वाईट केलेलं आहे ना, त्याच्याकडं तुम्ही कानाडोळा करणं गरजेचं आहे. का माहिती का? कारण हे तुमच्यासाठी चांगलं आहे. हे तुमच्यासाठी काय आहे? चांगलं आहे. अनेक वेळा जे आपलं वाईट करतात ना, त्यांच्याकडं आपण कानाडोळा करण्याऐवजी त्यांनी जसं आपलं वाईट केलेलं आहे त्याच प्रकारे आपण देखील त्यांचं वाईट करायचा प्रयत्न करतो. पण देवाची इच्छा नाहीये की तुम्ही तसं त्यांच्याशी वागावं. देवाची इच्छा ही आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सन्मान प्राप्त व्हावा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त व्हावे, तुमच्या जीवनामध्ये देवाने तुमच्या बाजूने लढावं, म्हणून तुम्ही त्या परिस्थितीमध्ये त्या लोकांकडं कानाडोळा करणं गरजेचं आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्या लोकांची गय करणं काय आहे? गरजेचं आहे. आणि हे देव आपल्याकडनं काय करतो माहिती का? अपेक्षित करतो. पण काही वेळा तुम्हाला समस्या सोडवायला पावलं काय करावं लागतील? उचलावं लागतं. लक्ष द्या, पावलं कशी उचलायची आहेत तुम्हाला? पावलं उचलण्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करणं फार गरजेचं आहे. आणि मग आपण पाहतो की जी केस स्टडी तुम्हाला दिलेली होती, त्या केस स्टडीमध्ये एड्रियन नावाचा एक व्यक्ती आहे आणि वयाच्या 13-14 वर्षामध्येच तो एक अतिशय खुखार गुंड बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याची जी त्याच्या जीवनाची जी लाईफ स्टोरी आहे ती पूर्ण या ठिकाणी दिलेली नाहीये, पण त्याच्या जीवनामध्ये त्याने कशा प्रकारे बदला घेण्याच्या भावनेवरती मात केलं हे त्यातून आपण काय करू शकतो? शिकू शकतो. पहिली गोष्ट त्याने कशा प्रकारे बदला घेण्याच्या भावनेवरती मात केली, तर ते आहे गुंडगिरीमधून. लक्ष द्या, गुंडगिरीमधून बदलाची गरज त्याने काय केली? ओळखली. तो वयाच्या 13-14 वर्षापासून गुंडगिरी करणारा अशा प्रकारचा काय होता? व्यक्ती होता. आणि त्याला हे कळालं की मला बदलण्याची काय आहे? गरज आहे. त्याला हे समजलं की मला बदलण्याची काय आहे? गरज आहे. आणि बदलण्यासाठी एड्रियननी काय केलं माहितीये का? बायबल अभ्यास सुरू केल्यानंतर त्याला समजलं की त्याचं जे वर्तन आहे, त्याला समजलं त्याची जी वागणूक आहे ती चुकीची आहे. व ते त्यांनी मान्य केलं आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा काय केलं? त्यांनी निर्णय घेतला. लक्ष द्या, जर आपल्याला बदला घेण्याच्या भावनेवरती जर मात करायचा आहे, तर आपल्याला सर्वात पहिले हे आपल्या आतमध्ये जाणून घेण्याची गरज आहे की आपल्याला बदलण्याची गरज आहे. तरच आपण बदलू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याला आपली जी वागणूक आहे ती चुकीची आहे हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. आपली जी वागणूक आहे ही चुकीची आहे हे आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. तर आपल्या आतमध्ये बदल होऊ शकतो, अन्यथा आपल्या आतमध्ये बदल होणार नाही. आपण दुसऱ्यांनी बदलावं म्हणून आपण त्याच्यामधल्या 10 गोष्टी चुकीच्या सांगू शकतो, पण आपण आपल्या स्वतःला बदलावं म्हणून आपण आपल्याबद्दल किती गोष्टी सांगू शकतो? हे कठीण आहे. आणि म्हणून एक गोष्ट समजून घ्या, जर आपल्याला बदला घेण्याच्या भावनेवरती जर मात करायची आहे, तर मग आपण आपल्या स्वतःच्या वर्तणुकीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि जर ती चुकीची आहे तर ते मान्य केलं पाहिजे. हो, माझी वर्तणूक चुकीची आहे. मे बी माझं बोलणं बरोबर नसेल, मे बी माझं विचार करणं बरोबर नसेल, का माझं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. आपला विषय फार मोठा होईल म्हणून सर्व डिटेलमध्ये आपण जाणार नाही. पण आपल्याला जर कळत आहे की हो, ह्या ठिकाणी मला बदलण्याची गरज आहे, हो, ह्या ठिकाणी मला जे आहे ते ना माझ्यामध्ये बदल करण्याची गरज आहे, हे मान्य केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मान्य कराल ना, त्यावेळेला तुम्हाला बदला घेण्याच्या भावनेवरती मात करणं सोपं जाईल. दुसरी जी गोष्ट आहे ती ही आहे, बायबल शिकवणीचा स्वीकार त्यांनी केला. लक्ष द्या, सूड घेण्याऐवजी देवावर त्यांनी काय केलं माहिती का? देवावर त्यांनी विश्वास ठेवला. ज्यावेळेस ते बायबल वाचू लागले ना, त्यावेळेस त्यांना हे समजलं की सूड घेणं हे देवाचं काम आहे. आणि त्यांनी
देवाच्या शिकवणीचा स्वीकार केला. दुसरी गोष्ट, आपण आपल्या बदला घेण्याच्या भावनेवरती त्याच वेळेला विजय प्राप्त करू शकतो ज्या वेळेला आपण देवाच्या शिकवणीचा स्वीकार करू आणि देवावरती आपण विसंबून राहू किंवा देवावरती आपण अवलंबून राहू किंवा आपण देवावरती विश्वास ठेवून राहू. त्याच वेळेला आपल्यामध्ये असलेला बदला घेण्याचा जो काही स्वभाव आहे ना, तो निघून जाईल, नाही तर निघून जाणार नाही. आज जगामध्ये सगळीकडे पहा, लोक बदला घेण्याच्या उद्देशाने किती भयानकरित्या एकमेकांचं वाईट करत आहेत. त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे दया येत नाही लोकांची. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण अनेक केस स्टडींचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातून शिकणार आहोत की कशा प्रकारे लोकांनी बदला घेतला, कशा प्रकारे लोकांनी भेदभाव केला, कशा प्रकारे लोकांनी जे आहे ते सूड घेतला. लक्ष द्या, एड्रियन जो आहे ना, एड्रियनला कळालं की बदला घेण्याचं काम माझं नाहीये आणि मी वयाच्या 13-14 वर्षापासून हे करत आलेलो आहो आणि हे चुकीचं आहे, आता मला बदलण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेला देवाचं वचन त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी ते स्वीकारलं. आपण देखील स्वीकारलं पाहिजे. जर देव आपल्याला म्हणत आहे की ह्या भागामध्ये तुला बदलायचं आहे, तर आपण हो म्हटलं पाहिजे देवाला, हो देवा, मला बदलायचंय, तुम्हाला बदल, मी स्वीकारतो की मी इथं चुकीचं आहे म्हणून. ज्या वेळेला आपण स्वीकारतो ना, त्याच्या नेक्स्ट मुमेंटला देव आपल्याला बदलण्यासाठी त्याचं काम करत असतो, सुरू करत असतो. आणि म्हणून आपल्याला बदलायची गरज आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो हा आहे, सूड घेण्याचे परिणाम त्यांना समजले. सूड घेण्याचे जे परिणाम आहे ना, लक्ष द्या, ते एड्रियनला काय झाले माहिती का, त्यांना ते कळाले. आणि बायबलच्या वचनांनी त्यांना काय केलं माहिती का, समजवलं की सूड घेणं हे त्यांच्या हातात नसून देव योग्य वेळी काय केलं माहिती का, अन्याय दूर करेल. हो, तुमच्यावरती जर अन्याय झालेला आहे, लोकांनी जर तुमच्यावरती अन्याय केलेला आहे, तर तो अन्याय तुम्ही सहन करू शकत नाही, तर तुम्ही लगेचच प्रत्युत्तर बदल्याच्या साहाय्याने त्यांना द्यायचा प्रयत्न करतात. पण देवाचं वचन हे सांगत आहे की तुम्ही योग्य वेळी देव तुमच्या जीवनावर झालेला जो काही अन्याय आहे आणि ज्याने तो केलाय, देव दूर करेल त्या गोष्टी. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की सूड घेण्याचे जे परिणाम आहे ना, ते वाईट असतात. सूड घेण्याचे जे परिणाम आहे ते कसे असतात, मुळात वाईट असतात. आणि तुम्ही कुणाचं वाईट करावं ही देवाची मुळीच इच्छा नाही. तुमच्याकडनं कुणाचं वाईट व्हावं ही देवाची मुळीच काय नाहीये, इच्छा नाहीये. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये सर्व काही देवाच्या हातात सोपवून देण्याचं काम तुम्ही एक खरं देवाचं विश्वासणारं लेकरू म्हणून करणं फार गरजेचं आहे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे ना, बदला घेण्याची जी भावना आहे त्यावरती मात करण्यासाठी एड्रियनांनी काय केलं माहितीये का, त्यांनी प्रार्थनेचा आधार घेतला. त्यांनी ज्या प्रार्थनेचा आधार घेतला आणि बघा, राग अनावर होण्याच्या प्रसंगी त्यांनी परमेश्वराकडे काय केली, प्रार्थना केली, ज्यामुळे त्यांना शांतता राखता आली आणि परिस्थिती त्यांनी काय केली नाही का, बिघडू दिली नाही. ती जी केस स्टडी आपण वाचतो ना, त्या केस स्टडी मध्ये एड्रियन वरती हल्ला झालेला होता आणि त्या ठिकाणी एड्रियन कुठल्याही प्रकारे त्या गँगच्या सदस्यांना काही न बोलता निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीने त्यांच्यावरती हल्ला केला होता ना, तो व्यक्ती एकटा त्यांना भेटला आणि त्यांच्या ज्या बदला घेण्याच्या ज्या भावना आहे ना, त्या आतल्यात उचंबळू लागल्या. त्यांना असं वाटत होतं की आता हा एकटा आहे, मी याला मारावं, याने माझ्यासोबत काल जसं केलं तसं मी आता याच्यासोबत करावं, कारण हा एकटा आहे. पण लक्ष द्या, त्यावेळेला त्यांना आलेला जो राग आहे ना, त्या रागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली आणि बघा, प्रार्थनेने त्यांना शांत राहण्यासाठी काय झालं माहिती का, मदत मिळाली आणि परिस्थिती जी आहे ना, ती बिघडली नाही. आपल्या बरोबर देखील कधी कधी असंच होतं. आपण देखील ज्या वेळेला आपल्यासोबत अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेला आपला राग अनावर यावा यासाठी आपण सर्वात पहिली गोष्ट काय केली पाहिजे, ते म्हणजे प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना काय करते माहिती का, प्रार्थना आपल्याला शांत राहण्यासाठी मदत करते. प्रार्थना काय करते माहिती का, प्रार्थना आपली जी परिस्थिती आहे ना, ती बिघडू देत नाही. प्रार्थनेने परिस्थिती नियंत्रणामध्ये येते. प्रार्थनेने सर्व काही बदलतं, हे लक्षात ठेवा देवाच्या लेकरांनो. आणि म्हणून प्रार्थनेचा आधार घ्या ज्या वेळेला तुम्हाला राग येतो त्यावेळेला.
ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की ह्या व्यक्तीने माझं खूप वाईट केलेलं आहे आणि मी आता याने जसं केलं तसंच मी पण करेल, अशा प्रकारची बदला घेण्याची भावना ज्यावेळेस तुमच्यामध्ये तुम्हाला उकसवते ना, त्यावेळेला तुम्ही प्रार्थना केली पाहिजे देवाकडे आणि देवाला हे म्हटलं की देवा, माझ्यामधून ही बदला घेण्याची जी भावना आहे ती काय कर, तू काढून टाक. देव तुम्हाला मदत करेल ह्या सर्व गोष्टींवरती नियंत्रण मिळवण्यासाठी, ह्या सर्व गोष्टींवरती ताबा मिळवण्यासाठी देव तुम्हाला मदत करेल. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे ताबा ठेवण्याचा प्रयत्न. लक्ष द्या, ताबा ठेवण्याच्या प्रयत्नामुळे ते बदला घेण्याची जी भावना आहे ना, त्यावरती काय करू शकले, ते मात करू शकले. गँगच्या सदस्यांनी हल्ला केल्यानंतरही त्यांनी स्वतःच्या भावना नियंत्रणात ठेवल्या आणि बदला न घेता ते तिथून निघून गेले. तुम्ही विचार करा, जर एड्रियनच्या जागेवर आपण असतो आणि आपल्यावर कोणी हल्ला केला असता, तर आपण त्याला म्हटलो असतो थांब आता. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय म्हटले असते जर त्याच्या जागेवर तुम्ही असते तर? चर्च. एड्रियनच्या जागेवर जर तुम्ही असते, तुमच्यावर कोणी हल्ला केला असता, तर तुमच्या तुमचं रिॲक्शन काय असलं असं त्या ठिकाणी? आपणही प्रति हल्ला केला असता. आपणही प्रति हल्ला केला असता. व्हेरी गुड. आणखीन काय केलं असतं? आपण पण त्याला त्याला मारलं असतं. ह्या ठिकाणी एड्रियनने काय केलं? एड्रियनने जे आहे ना, त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना नियंत्रित ठेवल्या. म्हणजे ज्याने आपल्यावर हल्ला केलेला असतो, ज्याने आपलं वाईट केलेलं असतं ना, तो व्यक्ती समोर आला का आपल्या ज्या भावना आहे ना, त्या उत्संबवू लागतात आणि त्या भावना आपल्याला सांगतात की आता याला धर, आता याला मार, आता याला. सांगता की नाही सांगत आपल्या भावना असं? आपल्या ज्या भावना आहे त्या अशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद देता की नाही देत, आपल्या विरोधी आपल्या समोर असल्यानंतर? अशाच प्रकारच्या भावना एड्रियन यांच्या देखील मनामध्ये होत्या. पण त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी त्यांच्या भावनेवरती ताबा मिळवला. त्यांनी त्यांच्या भावना नियंत्रणामध्ये ठेवल्या आणि लक्ष द्या, बदला न घेता ते तिथून निघून गेले. कारण त्यांना माहिती होतं की बायबल अध्ययनामध्ये त्यांनी हे वाचलेलं होतं की सूड घेणं देवाचं काम आहे. त्यांनी बायबल अध्ययनामध्ये हे पाय वाचलं होतं नीतीसूत्राच्या पुस्तकामध्ये की विवेकामुळं आपला जो राग आहे तो त्याची तीव्रता कमी होते, तो मंद होतो. बायबल अध्ययनामध्ये त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहे ना, बदला घेण्याच्या भावनेवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवायचं ते ते त्या ठिकाणी शिकले होते. आणि म्हणून लक्ष द्या, त्यांनी त्यांच्या भावनेवरती काय केलं माहिती का? नियंत्रण मिळवलं आणि बदला न घेता ते त्या ठिकाणाहून निघून गेले. सहावा जो मुद्दा आहे तो आहे दुसऱ्यांवर सकारात्मक परिणाम घडला. लक्ष द्या, ज्या वेळेला कोणी तुमचं वाईट करतं आणि तुम्ही त्या व्यक्तीचा बदला घेत नाही ना, त्यावेळेला त्या व्यक्तीवरती सकारात्मक परिणाम होत असतो. कारण एड्रियन यांनी अशाच प्रकारे ह्या ठिकाणी दुसऱ्यांवर सकारात्मक परिणाम घडण्याच्या दृष्टिकोनातून बदला घेण्याचं सोडून दिलं आणि ते निघून गेले. त्याचे परिणाम काय झाले माहिती का? त्यांच्याच गँग मधला एक जो व्यक्ती होता ना, ज्याने त्यांच्यावरती हल्ला केला होता, त्याच्या जीवनात परिवर्तन आलं. त्याच्या जीवनामध्ये जे आहे ना, सकारात्मक गोष्टी घडल्या त्याच्या जीवनामध्ये. बघा, लक्ष द्या, रागावर ताबा ठेवून आणि शांततेने वागून एड्रियन यांनी गँगच्या सदस्याला प्रभावित केले, ज्यामुळे त्याने त्यांची माफी मागितली आणि बायबल अभ्यास सुरू करण्याची काय केली, इच्छा व्यक्त केली. ज्याने तुमचं वाईट केलेलं आहे ना, त्या व्यक्तीला तुम्ही बदलवू शकता. ज्याने तुमचं वाईट केलेलं आहे ना, त्या व्यक्तीला तुम्ही बदलू शकता. कशा प्रकारे माहिती का? बदला न घेण्याच्या द्वारे. कारण तुमचं बदला न घेणं हेच त्याच्याकरता एक सकारात्मक ट्रान्सपरंट असतं सगळं. सकारात्मक त्याच्यासाठी काय माहिती का? जीवन बदलण्याचं तुमचं तुम्ही उचललेलं एक तो पाऊल असतो. लक्ष द्या.
देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? देवाचं सांगत आहे की तुम्ही सकारात्मकरित्या तुमच्या त्या वाईट परिस्थितीमध्ये बदला घेण्याऐवजी लोकांना काय केलं पाहिजे? रिस्पॉन्स द्यायला पाहिजे चांगला. लोक तुमच्या रिस्पॉन्सला एक्सेप्ट करतात. मग तुम्ही तो बदला घेण्याच्या वृत्तीने केलेला असेल किंवा तो बदला न घेण्याच्या वृत्तीने केलेला असेल. एक तर बदला घेण्याच्या वृत्तीने केला असेल तर द्वेषाचं चक्र चालू राहील. पण बदला न घेण्याच्या वृत्तीने तुम्ही जर तिथून निघून गेला तर द्वेषाचं चक्र त्याच ठिकाणी थांबल. आणि त्यांना त्यांना तुम्ही बदलवण्याकरता काय व्हायला माहिती का, एक चांगली संधी उपलब्ध करून द्या. एड्रियनने तेच केलं. आपल्याला देखील तेच करायचं आहे. देव ह्याच गोष्टी आपल्याकडनं अपेक्षित करत आहे आणि ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला तयार होणं गरजेचं आहे. 7वा जो मुद्दा आहे तो आहे संघर्षाला शांततेने ते सामोरे गेले. दुसऱ्या दिवशी एकट्या गँगच्या सदस्याला पाहूनही त्यांनी काय केलं माहिती का? बदला नाही घेतला. त्यांनी त्यांच्यासोबत सन्मानाने वागलं. अनेक वेळा आपण काय करतो माहिती का? आपण आपल्या द्वेषाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये ज्या काही भावना आपल्याला आतल्यात उकसवताना बदला घेणं, भेदभाव करणं किंवा इतर कोणत्या गोष्टी येण्या दिवशी आपण शिकणार होत्या, त्या गोष्टींमुळं आपण काय करतो माहितीये का? आपण जे आहे ना बाचाबाची करतो, मारहाण करतो, आपण एकटं पाऊल सूड होतो. पण वचन सांगत आहे आपल्या आत्म्यातला जो संघर्ष आहे ना त्याच्यावरती आपण काय केलं माहितीये का? त्या संघर्षाला आपण शांत केलं पाहिजे बायबल अध्ययनाच्या द्वारे, विश्वासणाऱ्यांच्या सानिध्यामध्ये राहून, प्रार्थनेच्या द्वारे आपण आपल्या आत्म्यातला जो संघर्ष आहे ना त्याला आपण शांत केलं पाहिजे आणि आपण बदला घेण्याच्या भावनेवरती आपण मात जे आहे ते केलं पाहिजे. 8वी जी गोष्ट ते आहे सकारात्मक बदल जे आहे ना त्यांनी स्वीकारला. त्याद्वारे त्यांना बदला घेण्याच्या भावनेवरती काय झालं माहिती का? त्यांना मात करता आली. आपण देखील सकारात्मक जो बदल आहे ना तो स्वीकारणं गरजेचं आहे चर्च. कारण वचनामध्ये स्पष्टपणे ज्यावेळेस आपण वाचतो तिथं वचनात सांगितलेलं आहे की त्यांनी हिंसेच्या मार्गावर न जाता बायबलच्या शिकवणीनुसार आपलं वर्तन चांगलं ठेवलं. आपलं वर्तन चांगलं ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण हिंसेचा मार्ग निवडला पाहिजे का आपण बायबलची जी शिकवण आहे तिचं अनुसरण केलं पाहिजे? हिंसेच्या मार्गाने आपण आपलं वर्तन चांगलं ठेवू शकत नाही. आपण सकारात्मक राहू शकत नाही. हा पण बायबल अध्ययनाच्या द्वारे आपण 100% आपण जे आहे ते सकारात्मक राहू शकतो. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आपल्याला सकारात्मक ठेवण्याकरता. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आपलं जे वर्तन आहे ते चांगलं ठेवण्यासाठी मदत करतं देवाचं वचन आपल्याला. आणि म्हणून आपण जे आहे ना सकारात्मक बदल आपल्यामध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. 9वा मुद्दा आहे शांततेचा संदेश त्यांनी पसरवला. त्यांच्या बदललेल्या वर्तनामुळे गँगचे सदस्यही चांगले बनण्याची प्रेरणा जी आहे ना ते घेऊ शकले. लक्ष द्या, तुम्ही शांततेचा संदेश पसरवणारे देवाचे लेकरं बनले पाहिजे. लोक तुमच्याशी किती क्रूर वागतात, लोक तुमच्याशी किती वाईट वागतात, यापैकी तुम्ही त्यांच्याशी कसं वागतात हे गरजेचं आहे. आणि एड्रियननी शांततेचा संदेश पसरवला. काय झालं माहिती का? त्यामुळं बाकीचे जे गँगचे सदस्य आहे ना त्यांनी देखील चांगलं बनण्याची प्रेरणा व्यक्त केली. तुम्ही लोकांना बदलवू शकतात. लोक तुमच्या द्वारे बदलू शकतात आणि देवाला तुमचा उपयोग करून घ्यायचा आहे लोकांना बदलण्यासाठी. आणि म्हणून लक्ष द्या, जीवनामध्ये आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की बदला घेणं देवाला आवडत नाही. शेवटचा जो मुद्दा आहे 10वा मुद्दा, ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जे ध्येय आहे ना तुमचं जे एम आहे, तुमचं जे ध्येय आहे ना त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. कारण काय माहितीये का? कारण द्वेष असेल किंवा भेदभाव असेल किंवा बदला घेण्याची जी काही जी काही वृत्ती असेल ना ती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून काय करते माहिती का? दूर घेऊन जात असते. आणि म्हणून ह्या अशा प्रकारच्या स्वभावाला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बिलकुलही वाव द्यायचा नाहीये. जर दिला तर ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून काय करतील माहितीये का? दूर करतील. म्हणून तुमच्या ध्येयावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. सूड घेण्याऐवजी एड्रियन यांनी परमेश्वराच्या शिकवणीनुसार शांततेचे जीवन जगायला काय केलं माहितीये का? त्यांनी शांततेचं जीवन जगण्याचं ध्येय पूर्ण केलं. त्यांनी सोडून दिलं सर्व काही. ते म्हटले की आता माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे
परमेश्वराच्या शिकवणीनुसार शांततेचं जीवन जगायचं बस. आपण आपलं जे ध्येय आहे ना ते सेट करू शकतो. आपलं ध्येय काय असलं पाहिजे? आपलं ध्येय असलं पाहिजे की मी कुणाचा बदला घेणार नाही. आपलं ध्येय हे असलं पाहिजे की मी भेदभाव करणार नाही. आपलं ध्येय हे असलं पाहिजे की मी द्वेष करणार नाही. आपलं ध्येय हे असलं पाहिजे की ज्यांनी माझं वाईट केलेलं आहे मी परतून त्यांचं वाईट करणार नाही. आपलं ध्येय हे असलं पाहिजे की मी नेहमी लोकांसोबत शांततेने राहण्याचा प्रयत्न करेल. जर अशा प्रकारचं ध्येय जर आपण आपल्या जीवनामध्ये जर सेट केलं तर लक्ष द्या, निश्चितार्थाने आपण अतिशय चांगलं जीवन ह्या भूतलावरती जगल्याशिवाय राहणार नाही. आणि लक्ष द्या, याचं सार काय आहे? शांततेने आणि संयमाने राहिल्याने परिस्थिती बदलते. आपण आपली परिस्थिती बदलू शकतो आणि ती बदलण्यासाठी आपल्यामध्ये दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. ते म्हणजे शांतता आणि संयम. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये कशा येईल? बायबल अध्ययन करण्याच्या द्वारे, प्रार्थना करण्याच्या द्वारे, विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या द्वारे, रोज बायबल वाचल्याद्वारे शांतता आणि संयम आपल्यामध्ये येईल. रागावरती नियंत्रण आपल्याला करते. लक्ष द्या, ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ह्या दिवसांमध्ये आणि आपल्याला बदलायचं आहे. देवा या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद तो. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण